महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आले। अहिल्यानगरच्या राहुरीमधील देवळाली प्रवरा गावात आंदोलन पाहायला मिळते। शेतकरी सेनेचे नेते रवींद्र मोरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आले। अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं। दिवसा सलग 8 तास वीज पुरवठा करण्याची या शेतकऱ्यांची मागणी। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी। शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाहीये, बिबटेची भीती असेल, नंतर चोरांची भीती असेल, तसेच पिकं जे आहे ते वाळून चालले असल्यामुळे शेतकऱ्यांनी देवळाली महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या मांडला आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकरी जे आहे ते एकवटले असून आंदोलन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काय नेमकं आपली अडचण आहे, काय मागणी आहे? एकतर आमची मागणी आहे, दिवसा शेतकऱ्याला 8 तास दिवसा लाईट मिळाली पाहिजे पूर्ण दाबाने। यांनी लोड शेडिंग इतकं करू राहिलेत का 2-2 तास सुद्धा लाईट चालना। पिकं आता करपू लागलेत। आता आमचं रोटेशन बंद झालंय आणि आता विहिरीच्या मोटरी सुद्धा चालना। 4-4, 5-5 महिने झाले आमचे ऊस तुटून गेले। ऊसाचे बिल आम्हाला मिळाना। ऊसाची निश्चित कारवाई ते साखर आयुक्त बसलेला आहे तिथं, ते कुठल्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर करत नाही। कोणत्या कारखान्यात जप्ती झाली नाही। आज 4-4 महिने जर पैसे शेतकऱ्याला आले नाही तर कुठून शेतकरी काय करणार? शेतकऱ्याला दुसरा पर्याय म्हणजे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही। पण आम्ही आत्महत्या करणार नाही। इथून पुढच्या काळात मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आत्महत्या न करता तुम्ही हत्या करायला शिका, तेव्हा हे सगळी व्यवस्था सुधरेल। एक तर निसर्गाने अडचणीत आलंय, पावसाचं प्रमाण धरणं आरक्षित केलंय, कॅनॉल बंद झाले आणि ऊसाला खतं घालून लाखोचा खर्च करून जर शेतकरी अडचणीत येणार असेल तर उद्या आत्महत्याच करणार आहे ना। शेतकरी आता आक्रमक झाला असून महावितरण कार्यालयामध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, राहुरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।